है मंत्री दादा भूसे और राज ठाकरे की मुलाकात के बाद जो है शांत होती नजर आ रही है। करीब 9 साल पुराने सड़क टोल टैक्स विरोधी आंदोलन को पुनर्जीवित करते हुए राज ठाकरे ने इस मुद्दे को दोबारा उठाया था, जिसके बाद टोल टैक्स को लेकर महाराष्ट्र में राजनीति शुरू हो गई थी। लेकिन यह राजनीति उस समय गर्म हो गई जब राज्य के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि टोल नाकों पर जो है छोटे वाहनों से जो है टैक्स नहीं लिया जाता है, जिसके बाद महाराष्ट्र में टोल टॅक्स को लेकर राजनीति गर्म हो गई थी। असं आहे की जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे 4 व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे। केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याचे पैसे राज्य सरकारच्या किटीतनं आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे याला धादांत खोटं असंच म्हणायचं ना। मग हे पैसे जात आहेत कुठे हे आपण तुम्ही आज पत्रकार म्हणून इकडे आलेले आहात, परंतु तुम्हाला देखील कुठेतरी कुठेतरी जाताना तुम्हाला टोल भरावेच लागतात। मग हे पैसे आपले कुठे जातात, कोणाकडे जातात? म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे। आणि मला असं वाटतं की याची शहानिशा झाली पाहिजे। मंत्री दादा भूसे से हुई मुलाकात के बाद टोल वसूली को लेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे के सुर बदल गए हैं। टोल वसूली को लेकर महाराष्ट्र में गरमाई राजनीति अब शांत होती हुई दिखाई दे रही है। यह राजनीति उस समय गर्म हो गई थी जब 9 साल पुराने सड़क टोल टैक्स विरोधी आंदोलन को पुनर्जीवित करते हुए राज ठाकरे ने दोबारा टोल टैक्स के मुद्दे को उठाया था। इस मुद्दे पर महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने पत्रकारों से बात करते हुए कहा था कि छोटे वाहनों से टोल नाकों पर जो है टोल टैक्स नहीं लिया जाता है। फडणवीस के इस बयान के बाद राज्य में टोल टैक्स को लेकर राजनीति गर्म हो गई थी। वहीं 9 साल पुराने सड़क टोल टैक्स विरोधी आंदोलन को पुनर्जीवित करने वाले राज ठाकरे ने 12 अक्टूबर को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से उनके आधिकारिक आवास पर मुलाकात की और इस मुद्दे पर अपनी मांगों पर एक ज्ञापन सौंपा, जिसके बाद आज मंत्री दादा भूसे ने इस मामले पर चर्चा करने और इसका समाधान निकालने के लिए मनसे अध्यक्ष राज ठाकरे से मुलाकात की। मंत्री दादा भूसे से मुलाकात के बाद राज ठाकरे ने पत्रकारों से मुलाकात कर इस मुद्दे पर पत्रकारों के सामने इस निर्णय की घोषणा की। राज ठाकरे ने कहा कि 2 सप्ताह के भीतर जो है 5 मुंबई प्रवेश बिंदुओं यानी MEP पर सभी टोल बूथों पर CCTV लगाए जाएंगे और उनकी निगरानी के लिए मंत्रालय में एक नियंत्रण कक्ष स्थापित किया जाएगा। पारदर्शिता के उद्देश्य से महाराष्ट्र सरकार जो है प्रमुख टोल पोस्टों पर सड़क टोल संग्रह का एक डिजिटल डिस्प्ले बोर्ड लागू करेगी और टोल टैक्स संग्रह प्रक्रिया के कारण होने वाली देरी और व्यवधानों पर नजर रखने के लिए CCTV लगाएगी। साथ ही राज ठाकरे ने कहा डिजिटल डिस्प्ले यह बताएगा कि ठेकेदार ने टेंडर के अनुसार कितना टोल एकत्र किया है और कितना शेष बचा है, ताकि लोगों को संबंधित टोल बूथ पर सही वित्तीय जानकारी मिल सके। सरकार यह भी सुनिश्चित करेगी कि टोल पोस्टों पर किसी भी वाहन को 4 मिनट से अधिक जो है रुकने की आवश्यकता ना हो और पीली लाइन यानी ट्रैफिक जाम का संकेत के बाहर के खड़े वाहनों को सड़क टोल टैक्स का भुगतान किए बिना गुजरने की अनुमति दी जाएगी। MNS कुछ टोल बूथों के पास जो है सार्वजनिक सुविधाओं का निर्माण करेगा और चल रही गतिविधियों पर नजर रखेगा। मनसे ने PWD से संबंधित 29 और महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम यानी MSRDC के 15 पुराने टोल बूथों को बंद करने की भी मांग की, जिस पर भूसे ने कहा कि सरकार इस पर विचार करेगी और जल्द ही निर्णय लेगी। छोटे हल्के वाहनों को सड़क पर टोल टैक्स देने के लिए मजबूर करने पर राज ठाकरे ने टोल पोस्ट जलाने की चेतावनी दी थी। उसके बाद कार्यकर्ताओं ने मुंबई, ठाणे, रायगढ़, नासिक और अन्य स्थानों पर विरोध प्रदर्शन किया था। टोल टैक्स को लेकर राज ठाकरे ने पत्रकारों से क्या कहा, सुनते हैं। नजर असेलच सर, शासकीय ध्येयधोरण कारवाईचे MSRDCचे प्रमुख आहे। आतापर्यंत IAS अधिकाऱ्याला 7 वेळा निवृत्तीनंतर बढती देण्याचा हा MSRDCचा रेकॉर्ड आहे। 30 ऑक्टोबरला ते निवृत्त होणार आहे। या त्यांच्या एकाच अधिकाऱ्याच्या एकाच जागेवर बसण्यामुळे टोलच्या संदर्भातल्या समस्या सुटत नाहीयेत असं रस्ते आणि पायाभूत सुविधांवर काम करणाऱ्या काही तज्ञांचं म्हणणं आहे। हे ते 30 ऑक्टोबरला निवृत्त होणार का, हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न। आणि जर ते झाले नाही की आजचा आपला जो प्रमुख विषय आहे त्यांचा प्रश्न दादा मी विचारतो त्या प्रश्नामध्ये त्या समस्येचं मूळ आहे। प्रश्न बरोबर आहे सर, मी प्रश्नाला काही बगल देत नाही, परंतु आता अनेक चांगले प्रकल्प पण आपले उभे राहिले, मार्गी पण लागलेले आहेत आणि ज्या काही अंमलबजावणी झाले त्या नियम कायद्याच्या चौकटीतच झालेल्या आहेत।
मला असं वाटतं काही विषय आता ज्या प्रकारे सुरू करतायत आणि ज्या प्रकारच्या काही गोष्टींसाठी 1 महिन्याची मुदत सरकारने जी मागितलेली आहे, मला असं वाटतं ती देणं आणि या गोष्टी बघणं आपण, ते मला असं वाटतं आता पुढचं आपलं काम आहे. मंत्रिमहोदय, एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत जे बघा, मी तुम्हाला तेच सांगतो, टोल माफ ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. माझं मगाचपासून माझं हेच म्हणणं होतं, राज्याचा रेव्हेन्यू, बरोबर आहे, हा विषय नाही आहे. राज्याला रेव्हेन्यू नाही मिळाला, राज्य चालू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फ्युएल सेस असेल किंवा इतर जे टॅक्सेस असतील ते लागतात. आपल्याला फक्त विषय असा आहे की हा टॅक्स जातो कुठे, ज्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतंय. जर सगळे टॅक्स भरून, टोल भरून, रोड टॅक्स भरून, फ्युएल सेस भरून पण आपल्याला चांगले रस्ते मिळत नसतील आणि नाक्यावरती जर समजा टोल नाक्यावरती दादागिरीची भाषा ऐकायला लागणार असेल सर्वसामान्यांना, तर हे पैसे भरून आम्हाला काय मिळतंय. आम्ही म्हणजे साधारणपणे स्वच्छतागृह पण जर समजा मिळत नसतील याच्यात, तर उपयोग काय या गोष्टींचा. याच्यासाठीचा मला असं वाटतं हा विषय होता. विषय सुरू झाला 5 रुपयापासून, कळलं का. सो गेला इतक्या रुपयापासून त्याचं प्रारूप 2010 मध्येच झालं. हा, म्हणजे ते जुनं आहे ते. आणि त्या सगळ्या अग्रीमेंटमध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आता सरकारला बदलणं किती शक्य आहे मला माहिती नाही, कारण ते झालेले बँकांबरोबरचे व्यवहार आहेत. काल आणि ही गोष्ट मला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मी भेट घेतली होती त्याच वेळेला ते मला समजली होती. त्याच्यामुळे 9 वर्ष ज्या ज्या काही सूचना करता येतील तेवढ्या केल्या, परंतु आता हा विषय परत ऐरणीवरती आला. आमच्या अविनाशने परत तो 5 रुपयाची वाढ झाली, त्याच्यामुळे तो परत वरती आला. आता आपण थोडंसं वाइंड अप करतोय म्हणून परत सांगतो. आणि त्याच्यात फडणवीसांचं स्टेटमेंट आलं, त्याच्यामध्ये परत ते सगळं उसळलं. नाही, पण महिन्याभरात जर अंमलबजावणी झाली नाही की विषय, तर पुढे काय. कारण जेव्हा मनसे अध्यक्षांनी जेव्हा विषय घेतला, अगदी मंत्री घरी येत समजा आहेत एखाद्या आणि मंत्री घरी येत आहेत, सगळ्या लोकांना सांगतात, पण महिन्याभरात जर अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा एकदा मनसेला विषय घ्यावा लागेल की लोकांना विषय. समजा एखाद्या विषयामध्ये आपण महिना 30 दिवस 31 दिवसाचा बोलतो, आपल्याला जर दिसतंय की या विषयामध्ये पॉझिटिव्हली मार्गक्रमण होतंय, आणखी 2 दिवस लागतायत, एक घडीभर सांगतो मी, आपला प्रतिसाद किंवा त्या बाबीची अंमलबजावणी करण्याची भूमिका जर पॉझिटिव्ह आहे, तर मला वाटतं की पुढच्या मला अजून एक छोटी गोष्ट सांगतो की काही असं घरी आलेत हा विषय नाहीये, परंतु दादांना मी खूप जुनं ओळखतो. सरळ माणूस आहे, सज्जन माणूस आहे, आणि त्याच्यामुळे मला आशा आहे की काही गोष्टी होतील. तर मुख्यमंत्री महोदयांच्या पण याच भावना आहेत. आणि त्यांचे तर मुख्यमंत्री तर ह्याच्या विरोधात कोर्टात गेले होते, आणि आज पण आहेत. त्याच्यामुळे ते देखील या विषयामध्ये तेवढेच कडवट आहेत असं मला वाटते. कालच्या त्यांच्या बोलण्यातनं दिसेल, आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतील. दादा, माझा एक शेवटचा प्रश्न, साखरेच्या प्रश्नावर शरद पवारांच्या घरी केंद्रीय सचिवांपासून अनेक मोठे अधिकारी गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती, कारण प्रश्न तेवढा मोठा होता. आज तर राज्यात थेट तुम्ही कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना राज ठाकरे साहेबांना भेटायला आलेलात की त्यांचा फक्त एक आमदार आहे. तुमची नेमकी भावना काय? मी देऊ उत्तर? मी देऊ? मला असं वाटतं सरकारचं एक लाईन आहे की शासन आपल्या दारी. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।